पार, कारण यांना घटना पायदळी तुडवायची होती. आता सुद्धा 2/3 बहुमत करून काही घटनेमध्ये बदल करता येतात का ते त्यांना पाहिजे, म्हणून 2/3 बहुमत पाहिजे. मग उद्धव ठाकरेंना पक्ष जपता आला नाही. ममता बॅनर्जीचा पक्ष कसा फुटला? अरविंद केजरीवालांचा कसा फुटला? का आम्ही सगळे घरात बसलो होतो? ममता बॅनर्जी तर रस्त्यावरती उतरून लढत होत्या, पण एका महिलेला म्हणजे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना दिली, त्याच्यानुसार मतं मिळवली. पण एक वाघीण ममता बॅनर्जी रस्त्यावरती उतरल्यानंतर 2.5 लाखापेक्षा जास्त फौज, सीमा सुरक्षा दल त्या बंगालमध्ये घुसवून यांना निवडणूक जिंकावी लागली. हे यांचं शौर्य. तुम्ही बंगालमध्ये निवडणूक जिंकायला म्हणून सैन्याचा वापर करताय. मणिपूर जळत्या, त्या मणिपूरमध्ये कोणी जात नाही, मणिपूरमध्ये सैन्य जात नाहीये. 12 वर्ष होऊन गेली. पाक व्याप्त काश्मीरमध्ये अजूनही हे पाऊल टाकायला घाबरतायत. अरे 2.5 लाख फौज तिकडे घुसवा आणि पाक व्याप्त काश्मीर आपल्यात आणा, मी तुम्हाला पहिला पाठिंबा द्यायला तयार आहे. गद्दारांची काय गरज आहे? कशाला पाहिजेत गद्दार? देशासाठी काम करा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. घुसवा पाक व्याप्त काश्मीरमध्ये फौज, आणा तो पाक व्याप्त काश्मीर माझ्या भारतामध्ये, मी तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्हाला जाहीर पाठिंबा द्यायला तयार आहे. करून दाखवा हिंमत असेल तर. पण याच्यापैकी काहीच करायचं नाहीये. फक्त कोणी काय अंगावर प्रश्न विचारला, आमचा पीक विमा कधी मिळणार? जय श्रीराम. शेतमालाला हमी भाव कधी मिळणार? जय श्रीराम. समाजांच्या कुटुंबियांना न्याय कधी मिळणार? जय श्रीराम. नाही, असं हिंदुत्व नाही मान्य मला. आमचं हिंदुत्व वेगळं आहे. आम्ही सुद्धा प्रभू रामचंद्राला मानतो, जसं आई तुळजाभवानीला मानतो, तसं आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो. पण आमच्या हृदयात राम, हाताला काम आणि शेतकऱ्याच्या मालाला दाम, हे आमचं हिंदुत्व आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारं हिंदुत्व असलं पाहिजे. रामाचं जर का जय घोष करणार असाल तर राम राज्य काय होतं त्याचे पुरावे काढा आणि राम राज्य आपल्या देशामध्ये आणून दाखवा. रामाकडे काय होतं? वनवासात असताना लंका जाळली होती त्यांनी. हनुमानाने लंका जाळली तेव्हा प्रभू रामचंद्र हे वनवासात होते. आर्थिक विकास निधी मिळत नाही, मी लंका कशी जाळू असा प्रश्न पडला असता तर लंका जाळायचे, पण राम सेतू करायला निधी मिळत नाही. मग गेले रावणाकडे. ही सगळी थोतांड बंद करा. स्वतःची पापं झाकायला तुम्ही तिकडे गेलेला आहात, गद्दारी केलेली आहे आणि स्वतःचा निधी, खाजगी निधी वाढून मिळण्यासाठी म्हणून तुम्ही गेलेला आहात. हा आमच्या सगळ्या धारावीकरांचा नाही तर धाराशिवकरांचा नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा आरोप आहे. हे आतापर्यंत भावनेचं गणित खूप झालं. भावनेचं गणित खूप झालं. हे काय त्यांनी दिलंय? नाही, एका शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केलेत. दादा, आभार व्यक्त करण्याची गरज नाही. जे कर्तव्य मला करता येणं शक्य असेल ते मी करतोय. दुर्दैवाने या गद्दाराने आपलं सरकार पाडलं नसतं तर जे मी माझ्या पहिल्या मुख्यमंत्री काळाच्या पहिल्या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती, कदाचित आणखीन एकदा मी 5व्या वर्षी सुद्धा केली असती. कारण मला जाणीव आहे, कोरोनामध्ये संपूर्ण अर्थचक्र बंद पडलेलं असताना महाराष्ट्राचं अर्थचक्र जर कोणी चालू ठेवलं असेल तर ते माझ्या अन्नदात्या शेतकऱ्यांनी चालू ठेवलेलं आहे. संपूर्ण जग लॉकडाऊन मध्ये होतं, वर्क फ्रॉम होम. पण शेतकरी जर का वर्क फ्रॉम होम करत बसला असता तर आपण भुकेने मेलो असतो. ते मोठे उपकार तुमचे महाराष्ट्रावरती, या देशावरती आणि या जगावरती आहे. त्याच्यामुळे तुम्ही कृतज्ञता व्यक्त नका करू, आम्ही केली पाहिजे. आज हे असे असंख्य विषय. मुळामध्ये आणखीन एका गोष्टीचं मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. हे बघताना वरवर वाटलं तर शिवसेनेचे खासदार यांनी फोडलेत. पण एक प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारून बघा, ज्या गटामध्ये गेलेले आहेत, शिंदे सेनेमध्ये, मिंदे सेनेमध्ये, गुलाम सेनेत गेलेत, त्या गुलामांचं काय भवितव्य आहे का? बंडखोरी केलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघामध्ये सध्या उद्धव ठाकरेंची सभा होती आणि त्यांनी